एक मोठी बातमी बघूयात। भास्कर जाधव आणि ब्राह्मण सहाय्यक संघामध्ये वाद पेटलाय। ब्राह्मण समाजाला पुढे करून भाजपची माझ्यावरती टीका होतीये। मी मराठा समाजात जन्माला आलोय, कुणाला घाबरणारा नाही असं भास्कर जाधव म्हणाले। छत्रपती शिवाजी महाराज, संभाजीराजे, महात्मा गांधी यांना देखील तुम्ही छळलं आणि खोतकीच्या वक्तव्यावरनं मी माफी मागणार नाही असं भास्कर जाधव यांनी सांगितलं। भास्कर जाधव आणि ब्राह्मण सहाय्यक संघात वाद पेटलाय। ब्राह्मण समाजाला पुढे करून भाजप माझ्यावरती टीका करतं। मी मराठा समाजात जन्माला आलो, कुणाला घाबरणार नाही। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे आणि महात्मा गांधी यांना देखील तुम्ही छळलं। खोतकीच्या वक्तव्यावरनं मी माफी मागणार नाही असं भास्कर जाधव यांनी ठणकावलं आणि त्यांनी भाजपवरती टीका केली। ते म्हणतात ब्राह्मण समाजाला पुढे करून भाजप माझ्यावरती टीका करतं आणि मी मराठा समाजात जन्माला आलोय, त्यामुळे मी कुणाला घाबरणारा नाही असं भास्कर जाधव यांनी ठणकावलं। भास्कर जाधव आणि ब्राह्मण सहाय्यक संघ यांच्यातला वाद समोर आलाय। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि महात्मा गांधी यांना देखील तुम्ही छळलं असं म्हणत त्यांनी खोतकीच्या वक्तव्यावरनं मी माफी मागणार नाही असं भास्कर जाधव यांचं म्हणणं आहे। याच संदर्भात ब्राह्मण महासंघाचे आपल्यासोबत आनंद दवे आहेत। आनंदजी, स्वागत न्यूज 18 लोकमत मध्ये। भास्कर जाधव म्हणतायत की ब्राह्मण समाजाला पुढे करून भाजप माझ्यावरती टीका करताय, काय आपली प्रतिक्रिया? मी आधी आमच्या पुरतं स्पष्ट होतो, ब्राह्मण महासंघ आणि भारतीय जनता पक्ष यांचा दुरांमुळे काही संबंध नाही। आणि ज्यांचा आमचा अभ्यास आहे त्यांना माहिती आहे की आम्ही वेळोवेळी भारतीय जनता पक्षावर सुद्धा टीका करायला कमी केलेलं नाहीये। मग भास्कर जाधव यांना काल परवापर्यंत त्यांची तब्येत बरी होती असं वाटतंय बरं का। आज सकाळपासून पुन्हा त्यांनी जातीय विष का उकळतायत हे आम्हाला कळत नाही। परवा त्यांचं माझं बोलणं झालं, त्यांनी आम्हाला सांगितलं मी रविवारी पुण्यात येतोय, कदाचित भेटू। नंतर ते भेटले नाहीत, तो त्यांचा प्रश्न होता। आमचं एकच भूमिका होती की जे तुम्ही बोलले नाही असं म्हणताय ते लोकांच्या पण स्पष्ट करा की माझ्या म्हणण्याचा दुसरा अर्थ काही काढू नका। आता वाद संपून 4 दिवस झाल्यानंतर आता पुन्हा एकदा ते शिवाजी महाराजांना कोणी त्रास दिला, संभाजीराजांना कोणी त्रास दिला, हे सगळं का करतायत? म्हणजे हे कुणाच्या सांगण्यावर करतायत आता हा आम्हाला प्रश्न पडलाय। आनंदजी पंत कशासाठी येतात, भास्कर कुलकर्णी कुठे मध्येच येतात, काही कळतच नाही भास्करराव काय बोलतायत ते। तर त्यांची तब्येत बिघडली असावी असं आमचं भीती आम्हाला आणि अशी शंका सुद्धा आहे। जर शिवाजी महाराजांना संभाजीराजांना कोणी त्रास दिलाय ना, प्रत्येकाचं नाव आलं पाहिजे समोर, तर प्रत्येकाची आडनावं सुद्धा येऊ द्या, प्रत्येकाची जात सुद्धा येऊ द्या, आमचं काहीच म्हणणं नाहीये। प्रत्येक समाजात काही ना काही नालायक लोक होती ज्यांनी महाराजांना त्रास दिला, त्याची त्यांना शिक्षा मिळायला पाहिजे होत्या, त्या मिळाल्या सुद्धा। परंतु आता 350 वर्षानंतर ते का उकाळत बसल्यात कळत नाही। मला वाटतं भास्करराव आता कोणत्या पक्षात आहेत हेच ते विसरले असावेत, त्या भ्रमनिरसातून असं काहीतरी बोलतात असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे। बरं, मात्र ते असंही म्हणतात की बाबा मी मराठा समाजात जन्माला आलोय, कुणाला मी घाबरणार नाही असा इशाराही दिलाय। नाही, घाबरूच नाही, आम्ही सगळेच मराठा आहोत। महाराष्ट्रात जातो तो मराठाच आहे। आज मराठांनी कोणालाच घाबरू नये। अटकेबार झेंडे लावणारा महाराष्ट्र आहे हा, इस्लामला थांबवणारा महाराष्ट्र आहे हा। त्यांनी कशासाठी कोणासाठी घाबरावं? आम्ही कधी म्हणतो की तुम्ही कोणाला तरी घाबरा, परंतु निदान स्वतःला घाबरा, स्वतःच्या मानसिकतेला घाबरा की आपण रोज का भूमिका बदलतोय। 4 दिवसानंतर आज विषय संपल्यानंतर पुन्हा एकदा तो विषय उघडण्यामागे त्यांचा काय स्वार्थ आहे त्याला त्यांनी घाबरावं। आम्हाला कोणाला घाबरायची गरजच नाही। खोतकीचं वक्तव्य त्याच्यावरनं मी माफीसुद्धा मागणार नाही असंही सांगितलंय। नका मागू, आमचं काय म्हणणं आहे। खोतकी काय त्यांचं असं म्हणणं होतं त्यावेळेस की देशमुखी वगैरे जे काय त्या गावाचे त्या काळातले पाटील म्हणू आपण की ज्यांच्याकडे जास्त जमिनी होता त्यांच्या संदर्भात त्यांचा काय उल्लेख होता, मी खोतकी बोलतो, नका मागू माफी। खोतकी काय एकाच समाजाचे काही तो हक्क नव्हता, लोक दाखवून देतील। भास्कररावांना मी परवा सुद्धा सांगितलं होतं, भास्करराव निसळत्या बहुमतांनी निवडून आलेला आहात, लोकांच्यात राहा, लोकांची कामं करा, तुम्हाला जास्त बरं पडेल जाती एवढी राजकारण घाणेरडं राजकारण करण्यापेक्षा। नाही तर अवघड नाही, 1000-1500 मतांचा फरक आहे, तो त्यांनी कधीच घालवला असं मला आता दिसतं एकंदरीत त्यांच्या वक्तव्यावरनं। त्यामुळे त्यांना पक्ष बदलायचे अशा उलट्या सुलट्या बातम्या येत असतात, पण त्याच्या मागची ती भूमिका काही तयार करतायत का अशी सुद्धा आम्हाला शंका आहे। बरं, मात्र प्रथमदर्शनी असं दिसतंय की भास्कर जाधव आणि ब्राह्मण सहाय्यक संघ यांच्यामधला हा वाद आहे, त्यावरती काय सांगाल?
नाही, हा ब्राह्मण समाजाचा वाद आहे ना. त्यांनी पत्र लिहिले ना. आता त्यांनी शिवाजी महाराज संभाजीराजे सांगितलं तर कोणती एका संघटनेचं नाव नाही सांगितलं. त्यांनी ब्राह्मण समाजाला आरोप केले. त्यांनी जे पत्र पण लिहिले त्या पत्रामध्ये अनाजी पंत वगैरे उल्लेख केले. त्यामुळे हा वाद स्थानिकच होता. माझं तेच आधीपासून म्हणणं होतं की स्थानिक राजकारण आहे त्याला. मग तुम्ही सरपंच कोणाला केलं, उपसरपंच कोणाला केलं, कोणी तुम्हाला सोडून गेले, पण तेवढ्या पुरताच मर्यादित ठेवत असताना तो जातीवर घसरण्याची गरजच नव्हती. ते जातीला का सारखं करू, ते कोणाचा राजकीय फायदा करू इच्छितात किंवा नवीन राजकीय पक्षासाठी ते काही पेरणी करू इच्छितात का, ही आम्हाला आता शंका आहे. बरं, मात्र त्यांचं असं म्हणणं आहे की ब्राह्मण समाजाला पुढे करून भाजप टीका करते, त्यामुळे एक प्रकारे त्यांनी तो संबंध जोडलाय. त्यावर काय सांगाल? नाही, अधांतरित वक्तव्य आहे ते. पुन्हा एकदा ते सांगतो, जशी आपण सुरुवात केली होती, भारतीय जनता पक्ष आणि निदान आमचं तरी कधी जमलेलंच नाही असं अगदी म्हणायला हरकत नाही. आपल्या सगळ्यांना त्याचा इतिहास आणि वर्तमान सगळं माहिती आहे. त्यामुळे आम्ही तरी निदान भारतीय जनता पक्ष सांगतोय असं काही वागत नाही, वागणारही नाही. आता स्थानिक त्यांचं राजकारण जे काय असेल त्याचं आम्हाला काही माहिती नाही. परंतु जेव्हा तुम्ही समाज म्हणून कोणाला विरोध करता तेव्हा अख्खा समाजच तुमच्या विरोधात उभा राहणार. तो भारतीय जनता पक्षाचा आहे का, उद्धव साहेबांना मानणार आहे का, आणखी कुठल्या मानणार आहे, हा विषय आता इथं मध्ये येत नाही. बरं, आनंदजी धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि तुमची भूमिका मांडलीत त्याबद्दल. खरं बातमी अशी की भास्कर जाधव आणि ब्राह्मण सहाय्यक संघातला जो काही वाद पेटला त्या संदर्भात आपण हिंदू महासंघाचे आनंद दवे यांची प्रतिक्रिया घेत होतो आणि त्यांनी स्पष्ट केलंय की भाजप म्हणजेच कुठलाही राजकीय पक्ष असेल किंवा खास करून जर भारतीय जनता पार्टी आणि आमचा काहीही संबंध नाही असं म्हणत त्यांनी उलट भास्कर जाधव यांच्यावरतीच टीका केली आहे. आनंद दवे यांची आपण प्रतिक्रिया घेतली. भास्कर जाधव ज्या पद्धतीने म्हणतायत की मी मराठा म्हणून जन्माला आलोय, मी कोणाला घाबरणारा नाही आणि त्याचसोबत